सकाळी उठलात ना, देवाचे आभार माना, आजचा दिवस बघायला मिळाला बरं का, थँक्यू, तुझे आभार घ्या. रात्री झोपताना पुन्हा त्याला थँक्यू म्हणा, आजचा दिवस छान गेला, उद्याचाही बघायला मिळाले. पण हल्ली आमचा दिवसही मोबाईलनं सुरू होतो आणि रात्रही मोबाईलनं होते. सकाळी उठल्याबरोबर चाचपडतच हातात मोबाईल येतो आणि लगेच लॉक ओपन करून काल टाकलेल्या फेसबुकवरच्या फोटोला किती लाईक्स आणि किती कमेंट्स, 2-4 जरी कमी असल्या तरी आम्हाला करमत नाही. आणि रात्री तर सोय नाही, डोळे ताणून ताणून जोपर्यंत डोळे आपोआप झाकत नाही तोपर्यंत मोबाईल बघायचा असतो. तरुण पोरं तर रात्री डीपी असा झूम करून बघतात. पण कमालीचे आम्ही ॲडिक्ट झालो. मोबाईल चांगलं साधन आहे, पण किती आणि कशासाठी हे मात्र ठरवलं पाहिजे. आम्ही जर जेवायला बसलो ना, आजोबाजवळ घ्यायचे, बसा रे जेवायला, सगळ्यांनी असा गोल करून जेवायला बसायचं. आता किती कुटुंब अशी आहेत की जिथं असा गोल करून जेवायला बसलं जातं. आता गोल उरला नाही. एक पिढी होती गोल करून जेवायला बसायची, त्यानंतर अर्ध गोल आला, पुढे टीव्ही सुरू असतो, एकमेकांना फक्त रिमोट फेकून मारायचं राहिलेलं असतं. आता अर्धगोलही संपत आलाय. आता प्रत्येक जण आपापल्या सोयीने येतो, मोबाईल बघता बघता जेवतो आणि आपापल्या सोयीनं निघून जातो. संवादही उरला नाही. आम्ही एकत्र जेवायला बसायचो, आजोबा सांगायचे चला ताटाच्या भोवती पाणी फिरवा, आम्ही म्हणायचो का फिरवायचं, ताटाच्या भोवती पाणी फिरवल्यावर ताटातले पदार्थ काय बदलतात का, बाजरीच्या भाकरीची काय पुरणपोळी होणार आहे का. आजोबा म्हणायचे पदार्थ बदलत नाही, पण पदार्थाचा प्रसाद होऊन जातो. बाजरीच्या भाकरीची पुरणपोळी होत नाही, पण एकदा का त्या पदार्थाचा प्रसाद झाला मग त्याचा सन्मान ठेवला जातो. ताटावर बसलं का ते म्हणायचे हात जोडा आणि आभार माना. म्हटलं कोणाचे आभार मानायचे. ते म्हणायचे ज्यानं पिकवलं त्या शेतकऱ्याचे आभार माना, जिनं शिजवलं त्या तुमच्या आईचे आभार माना, आणि ज्यानं भूक दिली त्या भगवंताचे आभार माना. मी असंच कॉलेजच्या मुलामुलींचं सेमिनार होतं आणि म्हटलं तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर कष्ट करा, दिसेल त्याला मदत करा. त्यांच्या डोक्यातच कष्ट करा, दिसेल त्याला मदत करा. सेमिनारमधनं बाहेर पडले, एका पोराच्या डोक्यातच कष्ट करा, दिसेल त्याला मदत करा. एका बंगल्याला आग लागलेली होती, याच्या डोक्यात दिसेल त्याला मदत करा. आगीमध्ये शिरला, प्राणांची बाजी लावली, दिसेल त्याला उचलायचा, रस्त्यावर आणून ठेवायचा. स्वतःचे प्राण जीवावर उदार होऊन आगीत शिरला, 10 माणसं आगीतनं त्यानं रस्त्यावर आणून ठेवली आणि स्वतः जेव्हा तो रस्त्यावरती आला, बाहेर आल्याबरोबर पोलिसांनी त्याला अटक केली. हा म्हणला हो मी स्वतःच्या प्राणांची बाजी लावली, 10 माणसं आगीतनं बाहेर काढली आणि तुम्ही मला अटक करताय. पोलीस म्हणले मूर्ख माणसा, जी माणसं तू आगीतनं बाहेर आणून ठेवत होता ती अग्निशामक दलाची होती, ती आग विझवत होती, तू त्यांना बाहेर काढत होता. तुमच्या कष्टाला जर दिशा नसेल तर ते कष्ट सुद्धा हिताचे नाही. योग्य दिशेनं करा. सामाजिक दृष्ट्या त्यांच्या जडणघडणीमध्ये तुमची भूमिका महत्वाची आहे. माणूस म्हणून आपण त्यांना घडवतोय का हा विचार तुमच्या मनामध्ये सातत्यानं असला पाहिजे. आज आपण असणं चुकीचं आहे. तुम्ही गृहिणी आहात तर तुमच्या मुलाबाळांच्या संस्कारांवरती काम करा, त्यांच्या शिक्षणावरती काम करा, वेळ द्या त्यांना भरभरून. आज आपण 2-2, 2.5 वर्षात मी सांगू का तुम्ही सांगता मोबाईल दे, आणि पोरगं इतकं पुढचं आहे मोबाईल हातात आल्याशिवाय तेही रडायचं थांबत नाही. आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शाने घेतली असेल तर हा कुणाचा पराजय, विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे हे ठरवण्याची वेळ आलेली आहे. मी म्हणत नाही मोबाईल देऊ नका, मुलं टेक्नोसेव्ही असली पाहिजे, त्यांना नवीन तंत्रज्ञान कळलं पाहिजे, पण किती कोणत्या कारणासाठी. अरे पोरं हल्ली मैदानावर खेळताना पण दिसत नाही. आम्ही जर लहानपणी खेळायला गेलो ना, आई पळत यायची, बाद झालं रे खेळायचं, त्याला आता अभ्यासाला बसा. आता आईला काठी घेऊन पोराच्या मागं पळावं लागतं. ए बाबा ठेव मोबाईल, चल मैदानावर, 4 उड्या मी मारते, तू 2 तर मार. इथपर्यंत येऊन ठेवतो, इथपर्यंत येऊ देऊ नका. मुलाबाळांच्या शिक्षणाचा विचार करा, त्यांच्या संस्कारांचा विचार करा. आम्ही जर जेवायला बसलो ना, आजोबाजवळ घ्यायचे, बसा रे जेवायला, सगळ्यांनी असा गोल करून जेवायला बसायचं. आता किती कुटुंब अशी आहेत की जिथं असा गोल करून जेवायला बसलं जातं. आता गोल उरला नाही. एक पिढी होती गोल करून जेवायला बसायची, त्यानंतर अर्ध गोल आला, पुढे टीव्ही सुरू असतो, एकमेकांना फक्त रिमोट फेकून मारायचं राहिलेलं असतं. आता अर्धगोलही संपत आलाय. आता प्रत्येक जण आपापल्या सोयीने येतो, मोबाईल बघता बघता जेवतो आणि आपापल्या सोयीनं निघून जातो. संवादही उरला नाही. आम्ही एकत्र जेवायला बसायचो, आजोबा सांगायचे चला ताटाच्या भोवती पाणी फिरवा, आम्ही म्हणायचो का फिरवायचं, ताटाच्या भोवती पाणी फिरवल्यावर ताटातले पदार्थ काय बदलतात का, बाजरीच्या भाकरीची काय पुरणपोळी होणार आहे का. आजोबा म्हणायचे पदार्थ बदलत नाही, पण पदार्थाचा प्रसाद होऊन जातो. बाजरीच्या भाकरीची पुरणपोळी होत नाही, पण एकदा का त्या पदार्थाचा प्रसाद झाला मग त्याचा सन्मान ठेवला जातो. ताटावर बसलं का ते म्हणायचे हात जोडा आणि आभार माना. म्हटलं कोणाचे आभार मानायचे.
ते म्हणायचे, ज्यानं पिकवलं त्या शेतकऱ्याचे आभार माना, जिनं शिजवलं त्या तुमच्या आईचे आभार माना, आणि ज्यानं भूक दिली त्या भगवंताचे आभार माना. कृतज्ञता आपोआप रुजली गेली. सकाळी उठलात ना, देवाचे आभार माना, आजचा दिवस बघायला मिळाला बरं का, थँक्यू, तुझे आभारी व्हा. रात्री झोपताना पुन्हा त्याला थँक्यू म्हणा, आजचा दिवस छान गेला, उद्याचाही बघायला मिळाले. पण हल्ली आमचा दिवसही मोबाईलनं सुरू होतो आणि रात्रही मोबाईलनं होते. सकाळी उठल्याबरोबर चाचपडतच हातात मोबाईल येतो आणि लगेच लॉक ओपन करून काल टाकलेल्या फेसबुकवरच्या फोटोला किती लाईक्स आणि किती कमेंट्स. 2-4 जरी कमी असल्या तरी आम्हाला करमत नाही. आणि रात्री तर सोय नाही. डोळे ताणून जोपर्यंत डोळे आपोआप झाकत नाही तोपर्यंत मोबाईल बघायचा असतो. तरुण पोरं तर रात्री डीपी असा झूम करून बघतात. पण कमालीचे आम्ही ॲडिक्ट झालो. मोबाईल चांगलं साधन आहे, पण किती आणि कशासाठी हे मात्र ठरवलं पाहिजे. साधनं आपल्यासाठी आहेत, आपण साधनांसाठी नाही आहोत. आपला रुबाब असला पाहिजे साधनांवरती, पण साधनं जेव्हा माणसांवरती रुबाब गाजवतात आणि आपण त्याच्या कमालीच्या आहार जातो, त्यावेळेस मात्र आनंदापासून दूर जातो. मला मुळात तुम्हाला एक विचारायचं आहे, तुम्हाला आनंदी राहायचंय का हो? किती जणांना आनंदी राहायचं? वर हात करायचं, घ्या हात करा. सगळ्यांना आनंदी राहायचंय. मी दुसरा प्रश्न विचारतो, दाखवायचंय राहायचंय? मग ते फार सोपं आहे. माझा दावा आहे, बहुतांशी लोकांना आनंदी राहायचं नसतं. त्याला तिथं बघण्यात इंटरेस्ट नाहीये. आपण कुठे आहोत हे जगाला कळलं पाहिजे यात इंटरेस्ट आहे. बरं, मोबाईल आहे, स्टेटस ठेवायची सुविधा आहे, अडचण काहीच नाही, ठेवलंच पाहिजे. पण खरं दुःख कधी माहिती आहे? ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलं त्यानं जर बघितलं नाही ना, इतकं वाईट वाटतंय. असं वाटतंय ट्रिपचे सगळे पैसे वाया लागले. आमचा आनंदही आमचा राहिलेला नाही आणि आमचं दुःखही आमचं राहिलेलं नाही. खरं तर आनंदही आपला आहे आणि दुःखही आपलं आहे, पण आपला आनंद हा इतरांच्या क्रियेप्रतिक्रियेवरती अवलंबून आहे. लोक आमच्याविषयी काय बोलतात, त्यांच्या तुलनेमध्ये आम्ही कुठे आहोत याच्यावरनं आमचा आनंद ठरतो. नवऱ्यानं 2000 रुपयाची साडी आणली, आनंदच आहे, पण तो कुठपर्यंत? फक्त शेजारचीनं म्हणाय बाई आमच्या काल 5000ची आणली. आमचा आनंद आमचा राहत नाही. तुमचे 500 रुपये हरवले, किती वाईट वाटतं? गल्लीतल्या सगळ्या बायका संध्याकाळी गोळा, किती दुःख आहे. कोणाला सापडले असले तर सापडू, त्याला पचायचीच नाही, केवढं टेन्शन. पण हे टेन्शन फार वेळ नाही. त्यातल्या एखाद्या मैत्रिणीने फक्त म्हणलं पाहिजे, बाई तुझे तर 500 गेले, परवा माझ्या 1000 पडले ग. तिला इतकं बरं वाटतंय ना, जाऊ दे बरं दे आपले 500. आता तुम्ही गडबड करून टाकली, 300 रुपये भरणाऱ्यांना वर्षभर करणार नाही. त्यांना ते टिपवाय जाऊ दे, पण मला 300 भरावे लागले. आपला आनंदही आपला नाही आणि आपलं दुःखही आपलं नाही. आमच्याकडे एक जण आहे, 2-5 कोटी रुपये खर्च करून बंगला बांधलाय आणि असे गॅलरीत तिथं बसलेले असतात, खाली जाता येतात, थांबवतात, कौतुकानं बंगल्याचं सांगत असतात. बरं मला सांगा, त्या बिचाऱ्यानं कष्टानं बांधलाय, त्याला त्याचं कौतुक आहे. आपण थोडं कौतुक केलं आणखी तर काय बिघडलं का? ते सांगतात कर्टन कसे वाटले, टाईल्स कशा वाटल्या, पीओपी कसं झालंय, आपण छान म्हणायचं. त्यांनी कौतुक केलं का मी कौतुक करतो. पण काही माणसं असली खोडीची असतात, त्यांना कौतुक बिवतुक अजिबात कळत नाही. ते त्याचं तर काय ऐकणार नाही. जाता जाता त्याच्या डोक्यात काहीतरी भुंगा घालून देणार. त्याला म्हणणार ते बाकीचं सगळं ठीक आहे, मला किचनची दिशा जरा गडबड आहे. याला 2 दिवस करमत नाही. किचन वाटा पाडू का उमरा तोडू का काय करू. आज सकाळी येताना काकांची भेट झाली. म्हणलं काका, रोज तुम्ही बंगल्याचं काहीतरी सांगता, आज 10 मिनिट झाले तुम्ही बंगल्याचं काहीच बोलायला तयार नाही. ते म्हणले सांगायचंय काय? म्हटलं काय राहिलं या बंगल्यात? म्हणलं झालं का? अरे काय उरलं नाही रे. म्हणलं हो काल बांधला असा दिसतोय, 2-5 वस्तू तर मला नव्या दिसतात आणि तुम्ही म्हणताय बंगल्यात काही राहील. अरे म्हणले बंगल्यात काही उरलं नाही. म्हटलं झालं काय? म्हटले आपल्या शेजारच्या याच्यापेक्षा मोठा बांधला रे. आता याच्यात राहिलंय काय? आपण तुलनेमध्ये जगतो, इतरांच्या तुलनेमध्ये कुठे आहोत याच्यावरून आपलं सुख, याच्यावरून आपला आनंद ठरतो. आणि म्हणून आपलं एक जगणं असतं. थोडंसं अंतर्मुख होऊन आपण आपल्या जगण्याकडे पाहिलं पाहिजे. आपल्या आनंदाच्या, आपल्या दुःखाच्या, आपल्या काय जागा आहेत त्या आपल्याला समजल्या पाहिजे. ही महिलांची पतसंस्था आहे आणि सगळ्या महिला सभासद आहेत आणि इथं मोठ्या संख्येनं पुरुषही उपस्थित आहेत. माझी सगळ्या पुरुषांना विनंती आहे, त्यांना जर त्यांचं जगणं जर तुम्हाला सुंदर करायचं असेल ना, कधीतरी त्यांचं कौतुक करायला शिका. आणि काय लागतं कौतुकाला? आई असेल, बहीण असेल, मुलगी असेल, पत्नी असेल, त्यांना फक्त म्हणा आई तू जन्म दिला म्हणून जग बघायला मिळालं. कधीतरी बहिणीला म्हणा तुझ्यामुळे घराचं गोकुळ झालं.
कधीतरी मुलीला म्हणा तू जन्माला आली आणि माझ्या जगण्याला शिस्त मिळाली. कधीतरी बायकोला म्हणून बघा, बाई तुझ्यामुळे संसार झाला. काय लागतो? 2-4 जण भांडायला आले माझ्याकडे. मला म्हणले ते बाकीचं सगळं ठीक आहे, बायकोचं कौतुक आयुष्यात करणार नाही. म्हणलं तुमचं काय पटत नाही का? पटायचं सोडा म्हणला. तिला कानानं ऐकायला येत नाही, कौतुक करून उपयोग आहे का? म्हणलं मग दवाखान्यात जा, मशीन बिशीन दवाखान्यात गेला. डॉक्टरला म्हणला बायकोला ऐकायला येत नाही. डॉक्टर म्हणले बायको पुढे. म्हणला घरी. म्हणले मग आता इथून काय उपचार करायची? ते म्हणले आता पुढ्याच्या दाढी लागता. एक काम कर, घरी जा आणि किती अंतरापर्यंत मोजता येत नाही, ऐकू येत नाही ना, तेवढं जरा मोजून घे. म्हणलं ठीक आहे. बायको किचनमध्ये होती. यानं दारातून आवाज दिला, भाजी काय केली? तिकडून काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळलं दारातून ऐकायला येत नाही. हॉलमध्ये जाऊन आवाज दिला तरी प्रतिक्रिया नाही. किचनच्या दारात जाऊन ओरडला, भाजी काय केली? काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळलं प्रकरण गंभीर आहे, तिला किचनच्या दारातून पण ऐकायला येत नाही. शेवटी बायकोच्या मागं जाऊन उभा राहिला आणि जोरात कानात ओरडला, अगं भाजी काय केली? बायकोनं हातातली कढई अशी दंदिशी आदळली. म्हणजे 4 वेळा सांगितलं ना बटाट्याची केली म्हणून. मला जरा लेट कळलं, काय ऐकायला येत नव्हतं. तिनं कसा संसार केला असेल बघा. धूल चेहरे पर थी और हम आईना साफ. धूळ जर चेहऱ्यावर असेल, आरसा पुसून उपयोग आहे का? कधीतरी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बघा.